नमस्कार, मी अमित कोल्हे, राहणार संगमनेर. माहिती आम्हाला सगळ्यांनाच का आपल्याला सगळ्यांना आता खूप टाईम झालेला आहे, वेळ झालेला आहे. पण आपल्याला इतकाही वेळ नाही झाला का आपलं आयुष्य बदलेल असा इतकाही वेळ नाही झालेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इतका टाईम आपल्याला काही लागणार नाही. आपल्या आयुष्यासाठी, आपल्या करिअरसाठी आज जी मीटिंग होणं गरजेचं होतं, आपला व्हाय क्लिअर होणं गरजेचं होतं, ते आज या ठिकाणी आपल्याला सरांच्या माध्यमातून ते होतंय. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी ह्या कंपनीत अमृतधाराच्या सिस्टममध्ये का आलो याचं कारण मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. बोलण्यासारख्या भरपूर सगळ्या गोष्टी आहे, फक्त टाइम कमी म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये किंवा जास्त आपला वेळ घेत नाहीये. मित्रांनो, अमृतधारा कंपनीच्या सिस्टममध्ये येण्यापूर्वी नेटवर्क मार्केटिंग सिस्टम, प्रॉडक्ट बेस्ड सिस्टम या सिस्टममध्ये गेल्या 15 वर्षाचा, तेही पण आयुर्वेद क्षेत्रातला खूप चांगला जबरदस्त असा अनुभव माझ्याला आहे. पण गेले मधील 4 वर्ष मी ह्या सिस्टमला पूर्णपणे थांबवलेलं होतं. कुठल्याही सिस्टममध्ये मी एंट्री केली नव्हती. कारण आज जर बघायला जर गेलं, आपण ज्या सिस्टममध्ये काम करतो त्या सिस्टमचे जे मेन जे CEO असतात किंवा CMD असतात, यांचं व्हिजन, यांचं मिशन आणि यांचं जे ध्येय असतं ते जर आपल्याला समजलं नाही तर आपलं त्या ठिकाणी काम करण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. ज्या दिवशी आज माझ्या घरी शेती आहे, 150 ते 250 लिटर दूध घरचं काढतो, सकाळी पहाटे 5:30 वाजता उठतो, 9 वाजेपर्यंत सगळं घरचं आवरून ऑफिसला 9:30 वाजता हजर असतो. ज्या दिवशी मला हे अमृतधाराच्या सिस्टममध्ये मला इन व्हायचं होतं, त्या दिवशी संध्याकाळी दूध टाकून 7 वाजता माझे परम मित्र, माझे गुरुवर्य मिस्टर परशुराम दादा यांच्या एका कॉलवरती मी त्यांना सहज एक कॉल केला, दादा मला आता सिस्टममध्ये उतरायचंय, मला एकदा तुला भेटायचंय. त्यांना एकदा भेटण्यासाठी त्यांना मी एक संध्याकाळी 7-7:30चा टाइम दिला. मी त्या टायमिंग पर्यंत मी ऑफिसला येऊन पोहोचतो, मला फक्त ऑफिसला एकदा व्हिजिट देऊ दे, मग मी सांगतो मला काम करायचंय का नाही करायचं. 7-7:30चा टायमिंग होता. 7-7:30चा टायमिंग होता. मी ऑफिसमध्ये पहिली एंट्री केली. पहिलं वेलकम अमृतधारा. त्याच्यानंतर सेकंड सरांच्या केबिनमध्ये ज्यावेळेस मी एंट्री केली त्यावेळेस माझं पहिलं लक्ष गेलं, आज आपण ज्या गोष्टीला सर्वात जास्त मानतो अशी भगवद्गीता ज्या माणसाच्या केबिनमध्ये असेल तो माणूस कधीच आपलं आयुष्य वाढवू शकत नाही. त्या माणसाच्या सोबत काम करण्यासाठी ती भगवद्गीता बघितली. कारण पहिलाच अध्याय, जसं तुमचं कर्म असतं तसंच तुम्हाला फळ भेटतं. ज्या माणसाकडे हा अभ्यास असेल त्या माणसाला माहिती आहे मी जे कर्म करणार आहे तसंच मला फळ भेटणार आहे. आणि त्या माणसाचं एकच कर्म आहे, मला माझ्या कंपनीमधील सर्वाधिक गरीबातला गरीब व्यक्ती हा श्रीमंत मला करायचा आहे. अशा 74 झरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणूनच या सिस्टममध्ये कामाला सुरुवात केली. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. फक्त सिस्टम नव्हती, आता सिस्टम भेटली. गेल्या 3 महिन्यापासून कामाला सुरुवात केलेली आहे. आता आठवडा 15 ते 16 हजार रुपये या सिस्टम मधून कमवतो. ही ताकद, ही सिस्टम ह्या अमृतधाराची आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, अडथळे भरपूर येतील. तुम्हाला लोक नावं ठेवतील. 100% सांगतो, या सिस्टमचा अनुभव आहे. तुम्हाला लोक नावं ठेवतील, लोक तुम्हाला अडथळे आणतील, म्हणतील काय करतोय तर काय नाही, काय म्हणे प्रॉडक्ट घेऊन फिरतोय. मित्रांनो, हे लोक म्हणणार आहे, पण आपल्याला अशा मार्गातून जायचंय. इतिहास अशा लोकांनी केलेला आहे. ज्यांना जे वेडे होते त्यांनी इतिहास केला. जे हुशार आहेत ते इतिहास वाचतात आणि जे अति हुशार आहे, आपण ज्याला अति हुशार म्हणतो, ते इतिहासावरती काड्यामोड्या करीत बसतात. आपल्याला वेळ व्हायचंय, आपल्याला इतिहास तयार करायचा आहे. ह्याच इतिहासासाठी अशा अमृतधारा कंपनीमध्ये वेडे व्हा मित्रांनो, ध्येय वेडे व्हा, स्वप्न बघा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडावं लागेल, पळावं लागेल. मित्रांनो, 100% अमृतधाराची सिस्टम, अमृतधाराची ताकद, या सगळ्या जर गोष्टी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला फक्त स्वप्न घेऊन पळायचं आहे. आपला प्रॉडक्टचा रिझल्टच्या बाबतीत बोलायचं, सगळ्यांनीच सांगितलेलं आहे, रिझल्ट आहे, सगळ्या गोष्टी आहे. फक्त एकदा मनापासून ध्येय वेडे व्हा आणि कामाला सुरुवात करा. 100% चॅलेंज देऊन सांगतो, येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं करिअर बदलल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अमृतधारा.